नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ठाणगे सर आपलं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमच्या आनंदाची बातमी आपण पाहणार आहोत। आजच 2 जुलै 2024 रोजी स्कॉलरशिप परीक्षेचा अंतिम निकाल लागलेला आहे आणि मी तो सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात रिझल्ट लागेल आणि त्याप्रमाणे बरोबर अगदी जुलैच्या पहिल्याच आठवड्यात रिझल्ट लागलेला आहे। आणि पाहूया रिझल्ट कसा पाहायचा आहे तो। तर रिझल्ट पाहण्यासाठी तुम्हाला टाईप करायचं www.mscepune.in ही दे पहा वेबसाईट आली। हेच वेबसाईटवर पाहायचं आहे। इथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस येईल आणि हा इंटरफेस आला की त्या ठिकाणी तुम्हाला इकडे क्लिक करायचं शिष्यवृत्ती परीक्षा 5वी 8वी याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डिटेलमध्ये दिसेल पहा। इथे एक दिसते शिष्यवृत्ती परीक्षा 2024 वर क्लिक करायचे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच वरती नोटिफिकेशन येईल की या परीक्षेचा निकाल अंतिम निकाल लागलेला आहे। तो शाळांसाठीचं लॉगिन आहे। तुम्हाला जर पाहायचं असेल खाली तर गुणवत्ता यादी आपल्याला महत्त्वाची आहे। त्या गुणवत्ता यादी तुम्हाला ज्या आहेत त्या पाहायला भेटतील इथे ह्या साईटला। जर तुमचा मोड हा क्रोम ब्राउझर जे आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही डेस्कटॉप मोड असेल तर असं दिसेल आणि जर तुम्ही मोबाईलवर जर बघितलं तर वेगळ्या पद्धतीने थोडंसं दिसेल। आता इथं अंतिम निकाल विद्यार्थ्यांसाठी हे पहा, इथं क्लिक केलं अंतिम निकाल विद्यार्थ्यांसाठी तर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। एंटर कॅन्डिडेट सीट नंबर 11 डिजिट सीट नंबर एंटर करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे। आता इथं मी समजा एक नंबर टाकतो। आता मला माहीत नाही समजा नंबर काय असेल तो फक्त असा एक मी नंबर टाकतो फक्त आणि इथं काय म्हणायचं सबमिट म्हणायचं। आता हा नंबर व्हॅलिड नाही पण मी फक्त आता सबमिट केलं तर इथं एरर येणार आहे बरोबर। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तुम्हाला तुमचा वैयक्तिक निकाल पाहता येईल म्हणजे तुम्ही पात्र आहात की नाही। पात्र अपात्र म्हणजे काय ह्याच्यात एक लक्षात घ्या की पात्र गुणवत्ता यादीत पात्र पाहिजे। नुसतं परीक्षेत पास झालं तर पात्र असाही निकाल येऊ शकतो पण तुम्ही गुणवत्ता यादीत आलाय की नाही ते पण तुम्हाला समजेल। आणि तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्याची जर पाहिजे असेल गुणवत्ता यादी तर इथे दिसेल तुम्हाला पहा इथे खाली दिसेल जिल्हानिहाय गुणवत्ता यादी एक असते किंवा तुमची इकडे पण दिसेल अंतिम निकालामध्ये। इथं एक मिनिट एक इंटरफेस असतो गुणवत्ता यादीचा अंतिम गुणवत्ता यादी हे पहा। इथं गुणवत्ता यादीवर मी क्लिक केलं की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची गुणवत्ता यादी येईल। इथं पहा राज्यस्तरीय। आता राज्यस्तरीय जर पाहिली समजा आपण 5वीची पाहू राज्यस्तरीय तर राज्यस्तरीय यादी ग्रामीण आणि शहरी असे 2 भाग देतील किंवा CBSE ICSEची वेगळी यादी मी सांगितल्याप्रमाणे। एक रुरलची मी पाहतो। रुरलची जर पाहिली तर डाउनलोड केली। डाउनलोड केल्यानंतर आता साधारणपणे ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल पहिल्या विद्यार्थ्याला 97% 3154 म्हणजे एवढ्या पर्सेंटेज आहे पहा। मी म्हटलं होतं रिझल्ट हायच राहणार आहे ह्याचा गुणवत्ता राज्यस्तरीय गुणवत्ता यादीचा निकालामध्ये तुम्हाला दिसेल की हाय मार्क्स असतील। आता शेवटचा विद्यार्थी पाहू आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे की कट ऑफ कुठपर्यंत लागला हे कळेल। आता खाली जर गेलं तर किती विद्यार्थी घेतले त्यांनी 5वी हां ठीक आहे। हे पहा शेवटचा विद्यार्थी आहे 121 नंबरला 91.2752 पहा। मी सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला लक्षात येईल की 90च्या वर कट ऑफ लागलेला आहे। बऱ्याच जणांचे कमेंट्स आले की ह्यावेळेस खाली येईल थोडासा पण मला खात्री होती की मेरिट हे 90च्या वर जाण्याची शक्यता आहे आणि त्याप्रमाणे ते गेले देखील। तर विद्यार्थी मित्रांनो ही गुणवत्ता यादी तुम्ही पाहिलेली आहे। आता समजा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची पाहिजे आहे। आता इकडे तुम्ही बॅक जा। बॅकला गेल्यानंतर तुम्हाला हे पहा जिल्हास्तरीय इथं दिसेल जिल्हास्तरीय पहा। जिल्हास्तरीयमध्ये गेला तर तुम्हाला इथे आता डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे। समजा मी अहमदनगर निवडले नाही तर अहमदनगरची गुणवत्ता यादी येईल पहा इथे। आता अहमदनगर जिल्ह्यात जर तुम्ही बघितलं तर इथे हजारे नावाचा विद्यार्थी आहे काहीतरी 96% मार्क्स मिळालेले आहेत पहा। म्हणजे असे गुणवत्ता यादी तुमचे नाव पण सर्च करता येतं ते पण करता येईल। आणि जर तुम्हाला काही कमेंट्स असतील काही तुम्हाला जर शंका असतील तर मला कमेंट्समध्ये नंतर कळवा मी त्याच्यावर उत्तर तुम्हाला देईलच। आणि
बाकीचं जी काही माहिती तुम्हाला लागत असेल तर ती कळवा, मी ती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. तर आज आपण व्हिडिओ जो तुम्ही पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरात लवकर भेटूया. थँक्यू.